हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एस टी महामंडळामध्ये एक मोठी जाहिरात येणार आहे। त्यामध्ये चालक, वाहक, लिपिक आणि इतरही पदं आहेत। तर ती सर्व माहिती आपण पाहूयात। फक्त माझा आवाज थोडा आज ॲडजस्ट करा, आवाजाचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून काल लाईव्ह लेक्चरसुद्धा घेता आले नाही मला संध्याकाळी वगैरे। तर मी बोललेलं समजत असेल असं मी गृहीत धरून हा व्हिडिओ कंटिन्यू करतो। तर संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये पाहूयात आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे यावर मी याची माहिती ऑलरेडी कालच तुम्हाला दिलेली होती। तर टेलिग्राम चॅनलसुद्धा सर्वांनी जॉईन करून ठेवा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला मुद्रांक विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 500 रुपये फी आहे आणि संपूर्ण सिलेबस तुमचा यामधून कव्हर होईल। आणि एस टी महामंडळसाठी सुद्धा सिलेबसची एकदा माहिती समजली की त्याच्यावरसुद्धा कोर्स आपण लॉन्च करूयात। तर या ठिकाणी पहा, टायटलच आहे एस टी चालक वाहकांसह अभियंत्यांची होणार भरती। आता त्याच्यामध्ये पहा, एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एस टी महामंडळात भरती केली जाणार आहे। त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। म्हणजे नवीन भरती करण्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। आणि हे फक्त बोलायचं म्हणून बोलले नाही, तर संचालक मंडळामध्ये हा प्रस्ताव मांडून त्याला मान्यतासुद्धा मिळवलेली आहे। प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की एस टी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एस टी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर एस टी सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्यबळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एस टीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। प्रताप सरनाईक, मंत्री परिवहन। त्याच्यापुढे अभियंत्यांची पदे रिक्त। सध्या एस टी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे। अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात PPP तत्वावर विकसित होणाऱ्या एस टीच्या जागेबाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासेल। त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरणार आहेत। तर अशा पद्धतीने एस टी महामंडळामध्ये नवीन भरती येणार आहे आणि आल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला दिलीच जाईल। आणि विशेष म्हणजे महामंडळाच्या बैठकीमध्ये म्हणजे संचालक मंडळाची जी बैठक होती त्यामध्ये या भरतीला मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।